नमस्कार, मी सोनल बशिरे टीव्ही महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे 2 गट पडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी झाल्या। एकनाथ शिंदे सोबत 40 आमदार आणि 13 खासदार यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला। एकनाथ शिंदे सोबत गेलेले शिवसैनिकांचे नाव गद्दार असे पडले होते, परंतु एकनाथ शिंदे सोबत गेलेले शिवसैनिकांनी त्यांचा साथ सोडला नाही। या शिवसैनिकांमध्ये अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर यांचा देखील समावेश आहे। आमदार बालाजी किनीकर यांनी आपले प्रगतीच्या कार्याच्या बळाने जनतेला आपलं काम दाखवून दिलं आहे। उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये त्यांनी विकासाचं काम केलं आहे। अशातच त्यांचा एक विरोधी गट देखील तयार झाला आहे। राजनीतीमध्ये विरोधक असतातच, अशातच त्यांनी फेसबुकवरती एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी शिंदे साहेबांचा साथ सोडणार नाही। सदर यावेळी माजी नगरसेवक राजेश वानखेडे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। अंबरनाथचे आमदार गेली 15 वर्ष झालं आमदार म्हणून कार्यरत आहेत। अनेक विकास कामं त्यांनी केलेली आहेत। असे असताना देखील त्यांनी एक फेसबुकवरती पोस्ट टाकलेली की ज्यामध्ये ते म्हणतायत की मी एवढी विकास कामं केलेली आहेत, परंतु माझे विरोधक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित माझा जीवही जाऊ शकतो। तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सर्वात प्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितो की 15 वर्ष आमदार राहिलेल्या व्यक्तीला या पद्धतीने स्टेटमेंट देणं शोभत नाही। आणि त्यांचं ते जे बोलत असतील की माझे कोण शत्रू आहेत, त्यांचा विषय फक्त कचऱ्याचा होता की ह्या शहरातला कचरा उचलला जात नाही आणि माझे कर्मचारी ऐकत नाही। तर एका आमदाराला हे सुद्धा स्टेटमेंट शोभत नाही। त्याच्यासारख्या माणसाला जे इतके बॉडीगार्ड आहेत, त्या बॉडीगार्डमध्ये तो राहत असताना सुद्धा जर तो या पद्धतीचं बोलतो, तर मग सर्वसामान्य जनते जी आहे, अंबरनाथकर जे आहेत, त्यांच्या सुरक्षेचं काय? जर आमदारच जर सुरक्षित नाही आहे तर मग जनतेचं काय? अंबरनाथकरांचं काय? इथल्या मतदारांचं काय? इथल्या विद्यार्थ्यांचं काय? इथल्या मुलींचं काय? महिलांचं काय? त्यांचा खून कसा होऊ शकतो? त्यांना एवढ्या पोलिसांचा बंदोबस्त आहे। एक पोलीस ऑफिसर आहे, 15 गार्ड आहेत, गनमशीन, पिस्टल, रिव्हॉल्वर घेऊन, एक पूर्ण सुरक्षेसाठी त्यांना गाडी आहे। असं बोलण्याच्या अगोदर त्यांनी विचार करायला पाहिजे होता की माझा या पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे की नाही, की जितकेही कर्मचारी पोलिसांचे जे आहेत त्या पोलिसांवर त्याला विश्वास नाही काय की ते त्याचं संरक्षण करू शकतात। मी तर असंही बोलेल की सीएम साहेबांनी त्यांना जर वाटत असेल की पोलीस त्यांचं संरक्षण करू शकत नाही, तर सीएम साहेबांनी त्यांना चांगले पद्धतीचे बॉडीगार्डचे, ब्लॅक कमांडोज सारखे हे असे द्यायला पाहिजे। एक आमदारच म्हणून नव्हे, परंतु मुख्यमंत्र्यांचे एकदम खास आमदार म्हणून देखील त्यांची ओळख असताना अशा प्रकारचे वक्तव्य, तुम्ही एक त्यांचे राजकीय विरोधक आहात, तुम्ही कसं पाहता याकडे? मी जरी राजकीय विरोधक असलो तरी ते माझे चांगले मित्र आहेत आणि ते एक कुबेर आहेत। एका पक्षाच्या ज्याचा मुख्यमंत्री आहे अशा पक्षाचा ते त्यांचा खजिनदार, आणि म्हणजे खजिनदार म्हणजे तो एक कुबेर आहे। त्या कुबेरांनी या पद्धतीने स्टेटमेंट देऊ नये असं मला तरी वाटतं। त्यांचे जे विषय आहेत त्यांनी अशा पद्धतीने सार्वजनिक करू नयेत। त्यांनी स्वतः बसून हे सगळे त्यांनी प्रश्न मिटवले पाहिजेत, जेणेकरून शहरातल्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये आणि त्याचा चुकीचा मेसेज सुद्धा जाऊ नये, एवढंच तुम्हाला सांगतो। प्रश्न असा उपस्थित होत आहे, आमदार बालाजी किनीकर यांना कोणा पाहून धोका आहे? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जात आहे।